आहे श्याम भारत बरुरे. माझे वडील कीर्तनकार होते, त्यांनी असते तर काय केले असते. या अनुषंगानं मी तिथं सेवा करायला गेलो. या सप्त्याच्या 6 महिन्यापूर्वीपासून या बैठकीमध्ये मी सक्रिय सहभाग होता. सुरुवातीला कुठलाही माणूस वैयक्तिक ह्या ट्रस्टमध्ये मला घ्या किंवा आम्हाला घ्या किंवा मला अध्यक्ष द्या आणि उपाध्यक्ष द्या बनवत नव्हता. गेले 1.5 वर्ष ते 2 वर्ष झालं किशोर महाराज शिवनीकर जाधव यांच्या डोक्यामध्ये प्लॅन होता की हा कार्यक्रम करायचा आणि पैसे हाणायचे. हा पूर्व प्लॅन आम्हाला नंतर लक्षात आला. ट्रस्टमध्ये हे अध्यक्ष म्हणून ह्यांच्या सह्या घेतल्या. त्या सह्या घेतल्यानंतर याची बॉडी स्थापन केली कागदावर आणि स्वतःच जुनं भक्तिशक्ती पावनधाम नावाच्यानं एक रजिस्ट्रेशन होतं. तेच धर्मादायामध्ये बंद पडलेलं पुनर्जीवित केलं आणि सगळ्यात पहिल्यांदा दिशाभूल केली ट्रस्टवरल्या माणसाची की हे ट्रस्ट स्थापन केले. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा फसले गेलो सप्ताह चालू होण्याच्या 2 महिने आधी. आणि ट्रस्ट स्थापन केलंय सह्या घेतल्यात म्हणल्यानंतर त्यांनी कुणालाही न विचारता हा सप्ताह हायजॅक केला आणि जवळपास 3,500 बुक छापले अशी आमच्यापर्यंत माहिती आली. आणि नंतर कळालं की 2040, पण ही 2040 बुक छापलेत का 3,500 याचा सुद्धा अजून खरा खोटा उल्लेख निघालेला नाही. ह्याच्यामध्ये आम्ही माऊली महाराजांना जे पुढे आणलं किंवा ही जी कमिटी पुढे आणली ह्याच्या मागं लातूरकरांनी जी ज्या घरातून 1 रुपया नाही 1 भाकर जरी दिली तर त्यांची फसवणूक होऊ नये, त्यांना न्याय मिळावा. आत्ताच एका पत्रकार बंधूंनी सांगितले की 2 महिने तुम्ही काय केलो आणि काल आमच्या बातम्या हायलाईट झाल्यानंतर तुम्हाला आज जाग कशी आली. तर उद्या कुणीच म्हणू नये की सप्ताह झाला आणि ह्याचा हिशोब पूर्ण पडला नाही आणि तुम्ही ट्रस्टवरले किंवा सेवेकरी तिथं ज्या ठिकाणी झटलात तर तुम्ही सगळे चोर आहेत का. तर खरा चोर समाजासमोर उघडा पडावा. मी जाहीर माफी मागून सांगतो की आम्ही फक्त तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांचे वंशज, यांच्या पादुका, एकनाथ महाराज ह्या सगळ्या पादुका येणार आहेत. आणि अनेक ह्याच्या मागचा सप्त्याचा उद्दिष्ट होता सगळ्यांचाच की अनेक वेगळे संप्रदाय महाराष्ट्रावर आक्रमण करत आहेत. भाषण नका करू. हे उत्तरच आहे, भाषण नाही. आक्रमण करत आहे. खंडापूरला सप्ताह का आणला आणि तुकाराम महाराजांना 375 वर्ष पूर्ण झाले आणि त्याच्यासाठी मग हा सप्ताह का निर्माण केला. तर आमच्या सगळ्यामध्ये एक होतं की तरुणांमध्ये व्यसनाधीनता महाराष्ट्रामधली निघून गेली पाहिजे, लोकांनी आईवडिलांची सेवा केली पाहिजे. ह्याच्यासाठी ह्या सप्ताहाच्या मागचा उद्दिष्ट होता. ट्रस्टला सुरुवातीला ही माणसं फसले गेले आणि आम्ही आता लगेच ऑब्जेक्शन घेतलो. सगळ्यात पहिल्यांदा आमच्या सगळ्यांच्याच एकमेकाला कुणाच्याही ओळखी नव्हत्या. आम्ही फसलो किशोर महाराज शिवनीकरांच्या टोपीवर, गंधावर, माळावर, धोत्रावर आणि पांढऱ्या कपड्यावर. ज्ञानोबा तुकारामांची ज्या पालखी निघते आळंदीवर पंढरपूरला जाते आषाढीमध्ये ती पायी जाते. तुम्ही हेलिकॉप्टरचा 8 तास का घेतला. एवढा मोठा हेलिकॉप्टरचा 8 तास घेण्यामागचं दुसरं एक मूळ विषय बाजूला नेऊ राहिले तुम्ही. मग त्यांच्या भावनांशी खेळ केला का. कशासाठी हेलिकॉप्टर मध्ये आणले. त्या मूळ बांधकामही नव्हते. भाविकांची इच्छा होती. भाविकांची लातूर जिल्ह्याची इच्छा होती. आमची शशिकांत भैया त्याचं उत्तर मी देतो. अरे आपण एखादा सर्वसामान्य एखादा माणूस येत असेल, मोठा माणूस असेल, पुढारी असेल किंवा एखादं लग्न करायचं म्हणलं तर हेलिकॉप्टरनं नवरा नवरीला आणाले. मग माऊली तुकोबारा आपल्या इथे येत असतील तर हेलिकॉप्टरला काय ह्या उद्देशानं आम्ही तो सुद्धा विषय शशिकांत भैया तो सुद्धा विषय सांगतो. ट्रस्टच्या पैशातून ज्या पालखीमध्ये निघतात पायी हजारो लाखो लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात, दर्शन घेतात. तसं तुम्ही काय केलं नाही. अनेकांनी दर्शन घेतलं हो घेतलं ना. तसंच केलं ना. मला एक सांगा. शशिकांत भैया ती परंपरेचा विषय आहे. माऊली तुकोबारायांची दिंडी आळंदी देहू हे दरवर्षी पंढरपूरला येते. पण दरवर्षी माऊली तुकोबारा लातूरला येणार नाहीत. त्यांना रथातून आणणं इथपर्यंत सोपं नव्हतं. एवढे लोक इथपर्यंत आणणं सोपं नव्हतं. अनावधानाने एखाद्या वेळेस घडत असतंय. कोरोनामध्ये माऊली तुकोबारा बंद बसमध्ये गेले, एसी बसमध्ये गेले. आणि तो विषय सांगते हेलिकॉप्टरने का आणावं तर एका भाविकाची इच्छा होती की मी माऊली तुकोबारांना हेलिकॉप्टरनं आणणार. ते यज्ञकांत मोहिते यांनी त्या हेलिकॉप्टरचे पूर्ण पैसे पेड केले.
ते सगळे सेवेधारी आहेत. हो किती जमा झाली एकूण देणगी किती जमा झाली त्याच्यावर बोला. सर्वात महत्वाचा मुद्दा तो आहे. बरं देणगी किती जमा झाली, वा. किती खर्च झाला आणि थेट तुमचा आरोप भ्रष्टाचाराचा पुन्हा पाटील सर्वांना विनंती आहे, सर्वांना विनंती आहे की मूळ विषयापासून फाटे काढू नका. तुका म्हणे वाटे फोटो नका फोटो देऊ फाटे. आज इथं जे लिखित आहे तीन रजिस्टर आहेत आणि हिशोब तपासणारे सोनवणे साहेब, मेघले दादा, उमाकांत तपशाळे साहेब ही सगळी मंडळी आलेली आहे. या पत्रकार परिषदेचा मूळ हेतू हिशोब काय आहे तो महत्त्वाचा होणं आहे. ते म्हणतात ना सोनवणे साहेबांना हिशोब विचारा, ते आज आले तर ते तुम्हाला सगळं एकदा वाचून दाखवतील आणि मग विचारा. तुमच्याकडे जी देणगी जमा झाली ती सगळी जमा झाली असं तुम्हाला वाटतं का? ते सगळे वाचून दाखवलं. नाही, सगळी जमा नाही झाली. अरे आज केंद्र आहे ना अजून. त्यांचं काय म्हणणं नाही. थोडा दामा महत्वाचा विषय बोला. मूळ विषय सगळं एक मिनिट. हे महत्वाचा विषय हिशोब तुम्ही सुरू करा. रामकृष्ण नाव सांगा तुमचं. रामकृष्ण हरी, सर्व पत्रकार बंधूंना मी दत्तात्रय सोनवणे. बसून बोला पण मोठ्यानं बोला. सांगतो हो, नावं सांगतो ना भैया. नावं सांग. मी दत्तात्रय सोनवणे, राहणार राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. आता माऊलीनं तुम्हाला सविस्तर सगळी माहिती सांगितलेली आहे. याच्यापूर्वी जेवढे सप्ते झाले, जसा सप्त्याचा मेन आत्मा पांडुरंग असतो तसा सप्त्याचा मेन हिशोब हा सुद्धा एक आत्माचा असतो. आणि तो जर आत्मा निघून गेला तर काय अवस्था होती हे आता आपल्याला याच्यातून लक्षात आलं आहे. मी तुम्हाला मित्र सांगतो, ट्रस्टला पुढच्या दृष्टीनं ऑडिटला अडचण येऊ नये म्हणून मी सगळं आधी तपासून घेतो. त्याच्यासाठी मी 8 दिवशी आलो. त्यांना सगळं रोज विचारायचो मी, मला ते ट्रस्ट सगळं कागदपत्र द्या. माझ्याकडे घटना अशी मी कुठं काही बघत नाही. पण सप्ताह इतका पुढं गेला की लोक इतके उत्सुक होते लातूरकर मंडळी का असा सप्ताह मी कुठं बघितला बी नाही माझ्या आयुष्यामध्ये. एवढे सप्ते बघितले, एवढे ऑडिट केलेत मी सगळे. आता तुम्ही सगळे ऑडिट आमच्या बघा, मागच्या ऑडिट जेवढे 6 ऑडिट मी तुम्हाला देतोय. 100, 120, 130 रुपयाचा फरक आहे फक्त याच्यामध्ये. इतकं डिटेल आहे त्याच्यामध्ये. आणि माझ्याकडे जे आलं आहे ना आता हे इतके डिटेल मी ठेवले तुम्हाला मित्रांनो सांगतो. मला मी पेज सही सांगतो तुम्हाला, पैसे कुठं किती आहे, कोणी काय आले नाही, काय केलं नाही. पण आता याच्यात झालं काय तुम्हाला सांगतो मी. ही मंडळी मी त्याला सांगितलं, मी 7 दिवस आधी आलो, मला म्हणलं घटना द्या, मला ती ट्रस्टची फाईल द्या माझ्याकडं. आणि मग मी आणि दुसरी गोष्ट सांगतो, माझी कोण ओळखी आहे बरे तुम्हाला सांगतो. मला यांना एखादं म्हणलं यांना 50,000 रुपये द्या. मी त्याला सांगतो तुमचा संबंधित माणूस आहे ना ट्रस्टवाला आणि याला बिल द्या झालं. मग तुम्हाला मी सांगतो याला बिल द्या म्हणून. पैसे मी देत नाही, मी फक्त सांगतो त्यांना. कारण मी त्याच्या खाली नंबर लिहितो कोणाला पैसे दिले, हस्ते कोणाचे हस्ते दिलेत. कारण त्याच्याशिवाय मी एकही रुपये दिला जात नाही माझ्याकडून अजिबात. आणि मग हे झालं नाही. मग तिने मला काय केलं, 7 दिवस मी ते बसून राहिलो तिथे, जेवण करायचो इथे मी आणि मंडपात बसायचो. अहो मला द्या ना, हो देतो आमच्या गावात काम चालू आहे. याला जबाबदार आमचे सगळे आकडे भाई आहेत. आकडे भाई आहेत की तर आकडे भाईला मी दिवसातून 4 फोन करायचो रोज संध्याकाळी. कारण मला तेवढेच ओळखी होते माझ्याकडे, बाकी माझ्याकडे एकही माणूस ओळखायचा. मी भैया हे काय चाललंय भैया, ते म्हणजे सर तुम्ही काय काळजी करू नका, हे मला अगदी पूर्ण माहिती द्यायची. आणि मग मी त्या दृष्टीने हे करत राहिलो. सप्ताह चालू झाला, 20 तारखेला मिरवणूक झाली, 21ला सप्ताह चालू झाला. महाराज काय करायचे, काही नाही. अध्यक्षाला अध्यक्ष तुमचा शिक्का द्या, अध्यक्ष मला तुमचे सगळे फायली घ्या, तुम्ही अध्यक्ष आहेत ना तुम्ही, हो ते. आणि अध्यक्ष म्हणून मिरवायचे त्या सप्त्यामध्ये सगळे. कारण हे बघा हे अध्यक्ष हे अध्यक्ष हे ते असं मिरवायचे. आणि मग ट्रस्टी सगळे अरे म्हणले असं चाललंय काय हे अजिबात. पण आता करायचं काय तुम्हाला सांगतो, त्या पालती पुस्तकावर कुठे शिक्का नाही. मी सांगितले सगळं हे सगळं बेकायदेशीर चालू आहे. मी त्या याला म्हणजे हे बेकायदेशीर चालू आहे म्हणले तुमचे. मी त्यांना सुद्धा म्हणलो आहे. पण ते म्हणजे ठीक आहे आता काय करायचं, आता मी देतो तुम्हाला सगळं आहे माझ्याकडं. तर मग मित्र मी दुसऱ्या दिवशी सगळं हे केलं, हे अजिबात जमणार नाही म्हणलं. मग आता हे करायचं काय, लोकांनी यांना 2 महिने आधी पैसे जमा केले. लोक मला येऊन विचारायचे हे पुस्तके आमच्याकडे पावते जमा केले कसं. म्हणलं तुम्ही ज्यांच्याकडे दिलेत ना त्यांना तुम्ही विचारावं आमचे पुस्तकं कसं आहे. ते गठ्ठीची तिथे जमा झालेली पुस्तके येऊन पडायचे. आमची सिस्टीम अशी तुम्हाला सांगतो पत्रकार बंधूंनो,
पुस्तकं जमा झाल्यानंतर मी पहिले त्याचे रजिस्टर मला मेंटेन कसं करा मी सगळं तुम्हाला सांगतो ऑडिटच्या दृष्टीनं ऑडिटर आमच्या पुढे थंड राहतात की इतकं तुमचं क्लिअर कसं आहे सांगतो. तर मग त्याच्यामध्ये आलेली पुस्तकं जमा किती झाले आमच्याकडे पहिले बिल असतं वाटले किती त्याचं आमच्याकडे रजिस्टर असतं आणि जमा झालेलं आम्ही टिक मार्क करतो ह्या गावची एवढी पुस्तकं ह्या गावची एवढी पुस्तकं जमा ठीक आहे चाललंय. मग ते गठ्ठे मला त्यात नोंद कशी करायची यांच्या डोक्यात हा हिशोब देते याच्याकडे त्याची ट्रस्टच नाही तर कोण काय त्याचं जबाबदार कोण घेईल त्याची. मग मी थोडा विचार केला का बा उद्या यांचे वाद होण्यापेक्षा आपण याच्यातून मार्ग काढू म्हणजे मग नेहमीचा जो माझा मुद्दा आहे तसं मी केलं आहे. मी 3 रजिस्टर मेंटेन केलं कारण हा हिशोब काय कमी नव्हता तो मोठा हिशोब होता. हे एका रजिस्टरवर मेंटेन होत नाही. एक रजिस्टर मेंटेन केलं मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. आता मला त्या ठिकाणी कोण लोक होते मी त्यांच्या आधी पहिले नावं लिहून घेतले का उद्या एखादं नाही अहो असं होतं कधी का देणगी कक्षाला एखादं पुस्तक दिलं आणि ती पावती फाडीन पैसे घेऊन गेला तुम्ही काय करणार. नाही म्हणजे मी तुम्हाला सांगतो मग आम्ही काय केलं मी पहिले ओळखी करून घेतले मी सगळ्यांच्या आधी. मेखले दादा माझ्याकडे हिशोबला तिथं होते. दुसऱ्या नंबरला होते सूर्यवंशी. तिसरे होते काबरा शेठ. ते सगळं सांगतो तुम्हाला मला नाही मला कोणी काम केलं मुळातून आता थोडं 5 मिनिट तुम्ही पण द्या ना वेळ आता. पार्श्वभूमी ऐकून घ्या. गेले मी तुम्हाला सांगतो तुम्ही तुमच्या लातूरची मंडळी होती. मेखले दादा होते सूर्यवंशी काबरा शेठ बालाजी भोसले ज्ञानदेव भिशे गावडे साहेब आणि ज्ञानेश्वर बंबदे ही मंडळी होती. आता ही मंडळी तिथं होती ना तर मग काय झालं तुम्हाला सांगतो. मग मी मला तारखेला हिशोब द्यायचा होता. मला 3 काहीच माझ्याकडे जमा नाही. मी मला हे काय चाललंय मी सगळे रजिस्टर नोंदून 3 रजिस्टर तुम्हाला सांगतो. तर त्याच्यात छापले 3 जमा झालेले पुस्तकं बघ 1 वाजेपर्यंत सांगतो आकडा तुम्हाला. किशोर शिवनीकर आता पुढचं सगळं ऐकून पुढं पुस्तकं 1 वाजेपर्यंत सांगतो तुम्हाला मी. काल्याच्या 1 वाजेपर्यंत यांनी काल्याच्या दिवशी 1 हिशोब पाहिला. 1000 कोरे पुस्तकं त्याचे जमा झाले 300.